नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त कुरकुरीत चटकदार भडंग घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। मार्केटपेक्षा पण जबरदस्त चवीचा भडंग आपण घरच्या घरी कसा बनवायचा एक सिक्रेट मसाला मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असा हा भडंग बनवून तयार होतो। चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो मुरमुरे घेतलेले आहेत। हे कोल्हापुरी मुरमुरे आहेत। तुम्ही कुठलेही मुरमुरे घेऊ शकता। मस्त गोल आणि टम्म फुगलेले हे मुरमुरे असतात। इथे मी 200 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत। 200 ग्राम फुटाण्यांची डाळ म्हणजे डाळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे लसूणचे गाठे निवडून त्यानंतर कट करून घेतलेले आहेत। तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथं मी 1 वाटी रेडीमेड चिवडा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। कढीपत्ता आधी स्वच्छ धुवून त्यानंतर पूर्णपणे सुकवून घेतलेला आहे। साधारण 2 वाटी कढीपत्त्याची पाने असतील। चला तर सुरुवात करूया। इथं मी मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि थोडीशी हळद। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला मुरमुरे घालायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। थंडीच्या दिवसांमध्ये मुरमुरे मऊ पडतात, त्यामुळे आधी मुरमुरे व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजेच त्यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि चिवडा जास्त दिवस टिकायला मदत होते। मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिट व्यवस्थित भाजून घेतले। तुम्ही बघू शकता मस्त मुरमुरे भाजून तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने मी बाकीचे मुरमुरे सुद्धा व्यवस्थित भाजून घेतले। त्यानंतर कढईमध्ये मी 1 वाटी तेल कडकडीत गरम केलं। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम करायची आहे। शेंगदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। मस्त खरपूस असे शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे शेंगदाणे हे अळणी लागत नाही। त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मस्त लाल कलर आलेला आहे। त्यानंतर तळलेले शेंगदाणे आपण मुरमुऱ्यामध्ये घालून घेऊया। घेतानाच आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे भांड्यांचा पसारा पडत नाही आणि आपल्याला चिवडासुद्धा व्यवस्थित मिक्स करता येईल। त्यानंतर कढईमध्ये डाळ्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे। 2 ते 3 मिनिटाकरता आपण डाळ्या मस्त तळून घेऊया। गोल्डन कलर आलेला आहे। आता डाळ्यासुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। डाळ्या तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण की त्या आधीच भाजलेल्या असतात, त्यामुळे 2 ते 3 मिनिट पुरेसे आहेत। डाळ्यासुद्धा आपल्याला मुरमुऱ्यांच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। गरम तेलामध्ये आपल्याला लसूण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही आणि लसूण मस्त क्रिस्पी होत नाही, तोपर्यंत आपल्याला लसूण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं मी लसूण मस्त फ्राय करून घेतलेला आहे। तो सुद्धा आपल्याला बाकीच्या साहित्यामध्ये घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता आधी स्वच्छ धुवून त्यानंतर पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे। जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला कढीपत्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। त्यामधलं पूर्ण मॉइश्चर आपल्याला घालवायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं कढीपत्ता मस्त तळून तयार झालेला आहे। काढून घेऊया। सर्व साहित्य तळून झालेलं आहे। त्यानंतर भडंग आणखी चविष्ट व्हावा त्यासाठी मी तुमच्याबरोबर एक सिक्रेट मसाला शेअर करते। त्यासाठी इथं मी 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून मीठ, थोडंसं आपल्याला लिंबू सत्व घ्यायचं आहे, म्हणजेच भडंग हा मस्त चटकदार तयार होतो। त्यानंतर इथं मी 4 चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत। मिक्सरला आपल्याला मस्त बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथं आपला सिक्रेट मसाला तयार झालेला आहे। या मसाल्यामध्ये आपण डाळ्या घातलेल्या आहेत। डाळ्या घातल्यामुळे मुरमुऱ्यांना कोटिंग येतं आणि जबरदस्त चवीचा भडंग आपण घरच्या घरी तयार करू शकतो। अगदी मार्केटपेक्षा पण जबरदस्त चव या भडंगला येते। इथे आपण चिवडा मसाला घातलेला नाही। चिवडा मसाला आपण नंतर घालणार आहोत। त्याआधी आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे। त्यानंतर तयार केलेला सिक्रेट मसाला सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम आहे, गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 1 वाटी रेडीमेड चिवडा मसाला, त्यानंतर आणखी 1 टेबलस्पून मी तेल गरम करून घातलं। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला तयार केलेल्या भडंगच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये थोडासा मसाला होता, त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे मुरमुरे घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण चेक करू शकता। जर कमी असेल तर तुम्ही या स्टेजला घालू शकता। त्यानंतर हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि तयार आहे आपला मस्त चविष्ट आणि चटकदार भडंग।
अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी तयार केलेला आहे। भडंग पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे। महिनाभर आरामात टिकतो। घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे। बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने भडंग बनवला जातो। ही माझी पद्धत आहे। एकदा तुम्ही या पद्धतीने भडंग नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।